लठ्ठपणाविषयी आपण या कार्यक्रमामध्ये बोलतो आहोत. लठ्ठपणा हा इंटरेस्टिंग विषय आहे आणि तितकाच तो गांभीर्याने घेण्याचा सुद्धा मुद्दा आहे. डॉक्टर जयश्री तोडकर आपल्याबरोबर आहेत. आपण त्यांच्याशी बोलतोय. 1800-10333043 यावर आपण संपर्क साधू शकताय आपल्याला जर काही प्रश्न असतील तर. डॉक्टर जयश्री, अनिलनी जो प्रश्न विचारलेला होता, काय मार्गदर्शन करता येईल? लठ्ठपणा कशामुळे होतो, जसं आपण मगाशी बघितलं की एक्सटर्नल काही फॅक्टर्स आहेत, इंटरनल काही फॅक्टर्स आहेत. अनुवंशिकता हा एक महत्त्वाचं कारण आहे. कारण आपल्याकडे आपण बघतो की अनुवंशिक घरांमध्ये लठ्ठपणा दिसतो आणि त्याला वेगवेगळे विविध घटक कारणीभूत असतात. त्याच्यातला एक आहे की जेनेटिकली इंडियन माणसं म्हणजे भारतीय माणसं ही डायबिटोजेनिक असतात. म्हणजे आपली बॉडी जी आहे ती डायबिटीस कॅच करण्यासाठी अत्यंत योग्य बॉडी आहे. त्याच्यामुळे जास्त कॅलरीजचं खाणं, नियमित व्यायामाचा अभाव, या ज्या गोष्टी आहेत या गोष्टींमुळे आपल्यामध्ये चरबीचं प्रमाण वाढायला सुरुवात होते. त्याच्यामुळे आपल्याकडे दिसताना अनेक पिढ्यानपिढ्या डायबिटिक दिसतात, अनेक पिढ्या अनुवंशिकरित्या लठ्ठ दिसतात आणि योगायोगानं ह्यांच्या सगळ्यांच्या खाण्याच्या पद्धती एकसारख्या असतात. त्यामुळे दोन्ही गोष्टी मिळून जे काही कुक होतं त्याच्यातनं लठ्ठपणा तयार होतो. पण महत्त्वाची गोष्ट अशी आहे की पुढच्या पिढीमध्ये येणारा लठ्ठपणा आणि पुढच्या पिढीमध्ये येणारा डायबिटीस हा कमी वयात येतो आणि जास्त तीव्रतेचा येतो. पण सरसकट जी काही विधानं केली जातात, सांगितलं जातं, म्हणजे असे सल्ले दिले जातात की पिझ्झा खाऊ नका, वडापाव खाऊ नका, समोसा खाऊ नका, जंक फूड खाऊ नका, किंवा शिफ्ट्समध्ये काम करणारी जी लोक असतात त्यांना तर खूपदा लठ्ठपणा आहेच हे दिसून येतं. तर काय ह्याचं शिफ्टमध्ये काम करणाऱ्या लोकांमध्ये दोन गोष्टी दिसतात की बैठं काम, जे तासनतास बसून काम करायला लागतं आणि ते थोडंसं मोनोटोनस असतं, म्हणजे कंटाळवाणं असतं. त्याच्यानंतर आपसुकच माणूस एंटरटेनमेंटकडे जातो आणि ती एंटरटेनमेंट कामाच्या ठिकाणी फक्त खाणं असू शकतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट पियर प्रेशर. म्हणजे काही कंपनीजमध्ये काही ठिकाणी आम्ही असं बघितलं की लोक फक्त सॉफ्ट ड्रिंक पितात, लोक पाणी प्यायला नाहीच म्हणतात. तिसरी गोष्ट अशी आहे की जेव्हा जंक फूड तुम्ही खाता, जंक फूडमध्ये हाय कॅलरीज असतात, पण त्याच्यामधनं जी काही घातक फॅटी ॲसिड्स किंवा घातक ट्रायग्लिसराइड्स तुमच्याकडे जातात, ती ट्रान्सफॅट म्हणतो आम्ही त्याला, ती गोष्ट हार्टसाठी अतिशय वाईट असते. खरे. आणि या सगळ्यावर उपाय काय याकडे आपण वळूया. मात्र आपल्याला खूप सारे प्रश्न येत आहेत. आपल्याला कल्याणवरनं पुढचा प्रश्न येतो आहे. प्रियंका चौधरी आपल्याबरोबर फोन लाईनवरून आहेत. प्रियंका, प्रश्न विचारा. हॅलो मॅडम, नमस्ते. बोला. मला थायरॉइडचा प्रॉब्लेम आहे. माझं वय 40 आहे आणि वजन 72 आहे. तर बऱ्यापैकी वजन नक्की प्रश्न लक्षात आला प्रियंका. थायरॉइडचा त्रास आहे, 72 किलो वजन आहे. थायरॉइड हा प्रॉब्लेम असा आहे की तो लठ्ठपणामुळे येणारा प्रॉब्लेम आहे. अनेक ठिकाणी लोकांची समजूत असते की थायरॉइडमुळे माझं वजन जास्त आहे, तर प्रत्यक्ष वस्तुस्थिती वेगळी आहे. विशेष करून जेव्हा मी आता लठ्ठपणासाठी ऑपरेशन्स करते, जेव्हा माझ्याकडे पेशंट येतो 120 किलो वजन, 140, 180 किलो वजन असतं, थायरॉइडची गोळी गेले अनेक वर्ष खात असतात, पण तरीसुद्धा त्यांचे वजन कमी व्हायला मदत होत नाही. त्याला कारण असं आहे की जी थायरॉइडची ग्रंथी तुम्हाला 60 किलो वजन घेण्यासाठी उपयुक्त आहे, ती 110 आणि 120 किलो वजन नाही घेऊ शकत. त्यामुळे तुम्हाला थायरॉइडची औषध घ्यायला लागते. पण ही जी गोष्ट आहे ही ज्या वेळेला तुमचं वजन नॉर्मल होतं त्यावेळेला आपोआप त्या पेशंटची गोळ्या घेण्याची रिक्वायरमेंट जी असते ती कमी कमी होत जाते. म्हणजे ह्याच्यातनं असं सिद्ध झालं आहे की अतिलठ्ठपणामध्ये थायरॉइड ही गोष्ट कारण नसून तो एक इफेक्ट आहे किंवा लठ्ठपणाचा परिणाम आहे. थायरॉइडचा प्रॉब्लेम, थायरॉइड नंतर गरोदरपणाला प्रॉब्लेम्स येऊ शकतात. हे सगळं एक चक्र आहे. म्हणजे त्यामुळे लठ्ठपणाकडे लक्ष दिलं पाहिजे. आपण बोलूया डॉक्टर. एक अजून प्रश्न येतो आहे आपल्याला. माधवी आपल्याशी बोलता आहे ठाण्याहून. माधवी, बोला. हॅलो, बोला माधवी. मी सातारहून बोलते मॅडम. बोला. सॉरी. माझी प्रेग्नन्सी नंतर जाडी खूप वाढलेली आहे. ती कमी होतच नाही. काय केलं? बरं, नक्की आपण जाणून घेऊया. प्रेग्नन्सी नंतर जाडी वाढलेली आहे. प्रेग्नन्सी नंतर ॲक्च्युली आपल्याकडे बऱ्यापैकी त्या मुलीला खायला लावतात आणि त्या मनाने तिच्याकडनं तसं तिला फिजिकल ॲक्टिव्हिटी करायची परमिशन नसते. या 2-3 गोष्टींमुळे आणि मुलींनाही असं वाटतं
की आता हे माझे आरामाचे दिवस आहेत, मला कंपल्सरी विश्रांती घेतलीच पाहिजे, 1.5 महिना हल्लंच नाही पाहिजे, ह्या थोड्याशा चुकीच्या समजुतीत आहेत. कदाचित पूर्वीच्या काळी ज्या वेळेला अतिशय कष्टाची कामं बायकांना करायला लागत होती तेव्हा तो विश्रांतीचा काळ योग्य होता. पण आता ज्या वेळेला ऑलरेडी आपली कष्टाची कामं खूप कमी झालेली आहेत, त्यावेळेला हा विश्रांतीचा काळ आणि तेव्हाचा हाय कॅलरी डाएट ह्या चुकीच्या गोष्टी आहेत. आणि एकदा ह्या खाण्याच्या सवयी लागल्या की पुढच्या काळात त्या सुटणंही खूप अवघड असतं. खरंय. पुरुषांपेक्षा महिलांमध्ये लठ्ठपणाचं प्रमाण जास्त दिसतं, असा काही रेशिओ आहे? आहे. लठ्ठपणा आणि हॉर्मोन्स यांचं अतिशय जवळचं नातं आहे. म्हणजे ते असं गुंफलेलं नातं आहे असं समजू शकतो आपण. आणि हॉर्मोन्समध्ये लोकांना जरी आत्ता थायरॉईड ही गोष्ट अतिशय म्हणजे प्रॉमिनंटली माहिती असली तरी आपल्या बॉडीमध्ये जवळजवळ 1,500पेक्षा जास्त हॉर्मोन्स आणि एन्झाईम्स असतात जी लठ्ठपणावर अवलंबून असतात. आणि ज्या वेळेला हा हॉर्मोनचा इम्बॅलन्स व्हायला लागतो त्या वेळेला लठ्ठपणा वाढायला लागतो. म्हणजे लठ्ठपणा वाढला की हॉर्मोन्स इम्बॅलन्स होतात, इम्बॅलन्स झालं की बायकांमध्ये पाळी येत नाही, फायब्रॉईडसारखे डिसिजेस येतात, PCOD म्हटलं जातं, वेगळ्या ठिकाणी केस येणं, थोडंसं दाढी मिशांसारखं येणं, विचित्र पद्धतीनं बॉडीची वाढ होणं, या गोष्टी घडतात. प्रेग्नन्सी राहण्यासाठी सुद्धा अडथळे येतात किंवा प्रेग्नन्सी राहिली तर ती टिकत नाही. नक्की. आपल्याला कोल्हापूरहून प्रश्न येतो आहे, तो आपण घेऊया. तौफिक मनेर आहेत कोल्हापुरातून. तौफिक, काय प्रश्न आहे आपला? हा, नमस्कार मॅडम. तौफिक मनेर बोलते कोल्हापुरातून. बोला. तर लिंबू पाणी आणि मधाच्या सेवनामुळे वजन कमी करता येतं का? नक्की. हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. आपण त्याचं उत्तर घेऊया, याविषयी आपण बोलूया. मात्र ब्रेकची वेळ झालेली आहे. एक ब्रेक घेऊ, लगेच भेटू. पाहत राहा लाईव्ह @ ट्रू.